स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं, दादांचं, काकूंचं, सगळ्या आपल्या आणि छोट्या छोट्या गोड चिमुकल्यांचं सुद्धा आणि आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे वंदना बनगर। तर बघा मी आता हे करायला लागलेले बॉबिन भरावं म्हणलं, ब्लाऊज शिवायचा आहे। तर बघा थोडंसं टेन्शन असतं माणसाला, कशात घरातला असो किंवा काय असो, थोडंसं टेन्शनमध्ये राहतंच माणूस। ब्लाऊज हे करायला म्हणलं सगळं माणूस आहे म्हणलं माणसाचं टेन्शन येतच असतं जराशी, पण त्या टेन्शनमधून बाहेर येऊन आपण आपल्या कामात जर गुंतलं तर डोक्यात टेन्शन येत नसतं आणि म्हणजे येत असतं, पण त्यावर जास्त आपण हे करत नाही ना, आपल्या आपल्या कामात गुंतून जातो, आपण रमून जातो। त्यामुळं टेन्शन साईडला सारून आपण या कामात बिझी होत असते मी तर। आणि कशात बी असं आपल्या घरातलं म्हणजे काही जरी टेन्शन जर असलं तरी ते हे होऊन जातं, म्हणजे ह्यात आपल्याला हे होऊन जात नाही। तर बघा मी माझ्या कामात मी बिझी राहत असते। काल बघा तुम्हाला मी त्या दिवशी दाखवलेलं ब्लाउज कट केलेलं ते आणलेलं दाखवलं, तर हे बघा असा शिवलेला आहे दिसते। तर बघा ही अशा प्रकारे ब्लाउज शिवलेला आहे आणि 36 साईजचा हा ब्लाउज तुम्हाला बाहेर मी टेपचा वापर न करता बाहेर कटिंग करून दाखवले बघा शॉर्ट ब्लाउज मध्ये। तर बघा बाहेर अशी पुढून असा आकार आबे आलेला आहे आणि बाहेर अशी कशी परफेक्ट आपले आलेले, तर तुम्ही बघू शकता। हे ब्लाउज बघा तुम्हाला दाखवते मी। तर बघा असा ब्लाउज आलेला आहे, एकदम परफेक्टली ब्लाउज आलेला आहे। हा एक शिवला आणि काम बघत बघत सगळं, आणि हा एक शिवला बघा एका ताई साहेबांचं पूर्ण झालेलं आहे ब्लाउज। तर दोन्ही पण एकाच साईजचं आहे। तर अजून माझ्या ज्या पण ताई साहेब राहिलेल्या आहेत ब्लाउज शिवायच्या त्या बघते त्या ब्लाउज, त्यांना सांगते वेळ मिळेल तसा शिवूनच देणार आहे मी। पण आता एका ताई साहेबांचा घेतलेला आहे बघा इथं शिवायला, तर त्यांचा आज पूर्ण करणार आहे, त्यांना उद्या मिळेल। तर घाईलय करते त्या, टाकला एक आठवड्यात 10 दिवसात द्या असं म्हणते त्या, पण घरच्या आपल्या कामातून शेतीच्या कामातून आपला एवढाच उद्योग नाही की मिशनवर काम करायचं, तेवढा सगळं बघायला लागतं एकटीला। स्वयंपाक बघायला लागतोय, झाडून लोटून, शेळ्या आपली गुरं आहेत, सगळं काही रानातलं दारं धरण्यापासून बघायला लागते, पाणी देण्यापासून आपल्या पिकाला। तर सगळं बघून मी ही करत असते, त्यामुळं मला तर उशीर लागतच असतो। म्हणून मी सांगते काय, घाई न करता तुम्ही जरा लेट मागत जावा। माझ्या इथल्या ताई साहेबांनी मी सांगते बरं का, ब्लाउज टाकल्या लगेच तर काय देत नाही, तशा नाही त्या मागत त्या पण बरं का, म्हणजे सांगते त्यातला एक भाग, म्हणजे कमीत कमी एक 15 ते महिना तर सजत जातो ह्याच्यात। तर नाही तर तशा काय म्हणत, पण मी सांगते त्यातनं पण अजून एक भाग माझ्या कामाच्या हिशोबातनं मी करत असते बघा माझ्या मैत्रिणीनं मी, आणि शिवून तर देतच असते, पण शिवून तर देतच असते काय ठेवत तर, पण लेट होते माझ्याकडून, लेट होते तर तुम्हाला तर माहिती आहे, आपली युट्यूब फॅमिलीला तर माहिती आहे, शेतात काम पण असतं थोडंफार असतं। आता म्हणजे आता कामं पूर्ण कमी आलेले झाले, सगळं खत घालून झालेलं आहे, परत ना म्हणजे सगळं हे करून झालेलं, पण आता राहिले बाकी आपल्या शेळ्या आहेत त्यांना दूर गवत टाकायला लागते, आणून काढायला लागते गवत, इकडं तिकडं घरातलं हे सगळं एकट्यानंच करायचं, आणि मग त्यातून ह्याच्यावर हे बिझनेस आहे आपला करतोय, त्यामुळं थोडंसं हीच होते। आता कामं नसल्यावर पटापटा शिवून होऊन जातात, पण शिवायचं बघा आता हे आहे बाहेरला डिझाईन आपली, म्हणजे हे कट करून घेतलेलं आहे मी ब्लाऊज, आणि ही पिन आहे टाचन आहे ते प्रत्येक ह्याच्यात आपण लावून ठेवायचं, म्हणजे कापड काय हलत नाही। तर ही बाहेरला अशी डिझाईन बघा, ह्याला मणी येतं हे असं, तर ही अशी दुमडून अशी आपली बाहेरला डिझाईन येणार आहे बघा। तर ही अशी आपली बाहेरला डिझाईन येणार आहे बघा, अशी दंडावर अशी खाली बाहेरला फुल बाहे तिची अशी डिझाईन येणार आहे आपल्या बाहेरला त्यांच्या। तर त्यामुळे छान वाटतं, बाहेरला डिझाईन असल्यामुळं आरीसारखं दिसतंय, आरीवर्क केल्यासारखं वाटतंय हा, म्हणून त्यांनी फुलच शिवायला सांगितलं आहे। तर फुलच बाहेर कट करून घेतलेली आहे, आणि मी बाहेर कशी कट करायची शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं बघा। टेपचा वापर मी बिलकुलच करत नाही, त्या पद्धतीनेच बाहेर कटिंग करत असते, आणि पूर्ण ब्लाऊजची कटिंग सुद्धा मी टेपचा एकदा पूर्ण फिटिंग आणि घडी मापून घेते, नंतर डायरेक्टली माप काढून ठेवलेले असते, त्याच्यावर टेप अजिबात घेत नाही। कसला सुद्धा पीस कट करताना असतं मी टेप घेतच नाही, आणि जे आपण कट करून ठेवलेले असते ना पेपर पॅटर्न तेच टाकून मी कट करून घेत असते पीस आणि शिवत असते। तर ब्लाऊज एकदम परफेक्टली बसत असतात आपली, बसते तर, आणि त्यामुळं भरपूर ब्लाऊज येतात, भरपूर ब्लाऊज शिवायला येतात, असं नाही की ब्लाऊज शिवायला कमी येतात की काय ना, पण माझ्या कामाच्या ह्याच्यातनंच मी लेट होत असते, आणि हळू बोलता बोलता एकदम हे झालं, त्यामुळं थोडासा दम भरतोय मैत्रिणीनं, पण एवढा काहीही नाही। पुन्हा बघा आता मी ह्याला पण गोलच गळा काढलेला आहे, म्हणजे अस्तर कट केलेलाच नाही मी, ह्याच्यावरच आखून घेतलेला आहे, खोडून नाही, त्यामुळं ते असं अस्तर जोडून तुम्हाला सांगते हे करत असते। तर बघा हे मी असं करत असते, आणि ह्याला पिना लावून ते असं
आणि जेवढा आपल्याला गळा पाहिजे तेवढा त्यांचा मापाचा गळा घेऊन, इथं बघा मी खून केलेले दिसत नाही, माझा खड्डू संपलेला आहे. गावात गेलं का कुठलं काय घ्यायचं काय लक्षात राहत नाही म्हणून राहिला तसा. इथून खून केली अशी टिप मारून घेत असते मी, बिना लावून घ्यायच्या आणि मग तो हे करायचं बघा. तुम्हाला मी पूर्ण ब्लाऊजची कटिंग एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवणारच, पण त्या दिवशी तर बाईची दाखवलेली आहे बघा. तर नक्कीच बघा, अशा पिना लावून घेतलं का कापड अजिबात हलत नाही. तर बघा कसं वाटतं कसं नाही आपला ब्लॉग. तर हे काम चालूच असते, काम बंद करून गृहिणी म्हणून सगळं करून हे करत असते. तर थोडंसं जॉईंट असावं असं वाटतं. तर ब्लॉगला जेणेकरून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा, म्हणजे जो पण कोणता व्हिडिओ मी अपलोड करतो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावा, कमेंट करत जावा आणि नक्कीच पूर्णपणे ब्लॉग बघत जावा. तर ब्लॉग आपला पाहिल्याबद्दल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद, मनापासून आभार. माझ्या गोड ताईंचे, दादांचे, सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.